गुफाच गुफा आहे, जबरदस्त अशी गुफा आहे, किती मोठी आहे एकदम. काय नाही करणार, काय नाही करणार. घाबरले. आणि गोकर्णाला वगैरे इकडे येतात. खूप मोठा असा ब्रिज बनवलेला आहे, भारी एकदम आहेत. आणि पूर्ण अशी झाड आपल्याला बाजूला दिसत, खतरनाक आहे एकदम. आणि झाडांची मुलं बघू शकतात. तिकडे तिकडे आपलीच हवा बघू शकता, इकडे पण आपलीच गाणी वाजतात. असे खूप सारे लोटस आपल्याला दिसतात, असे दिवे लावलेले बघू शकतो. तर नमस्कार मित्रांनो, मी निखिल पाटील आपल्या मराठी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो गोकर्णामधून. तर गोकर्णाच्या इथे आपण हे रूम घेतलेले होते, जरा अस्तव्यस्त आहेत पण मस्त रूम होते. 1500 रुपयामध्ये आपल्याला खूप चांगले रूम भेटले. तर आता आपली पब्लिक सगळी निघालेली आहे. संदीप तिकडे खाली उभा आहे गाडीच्या इथे. तर आता आपल्याला जायचं आहे. कुठे जायचं बाबी आपल्याला आज? हां, आपल्याला बोटीमध्ये जायचं आहे. मस्त आहे की आपली प्रायव्हेट बोट असणार आहे आणि त्या बोटीमध्ये आपण जाणार आहे. बाकीचे आपल्या इकडे लेडीज हो झाले का सगळे रेडी? तर चला, सगळेजण झालेले आहेत रेडी. निघालो आणि या साईडला बघू फुल फिश मार्केट आहे इथे. या साईडला पण आहे बघू, पाकाट वगैरे आहेत, शिंपल्या वगैरे आहेत, पूर्ण मार्केट आहे. तर आता निघालो आपण आपल्या बोटिंग साठी. बोटिंगचे राईड असणार आहेत 2 तासाची. तिथे चाललोय आपण आता. रेफ्टी पण आहेत, रेफ्ट्या निघालेला आहे बोटिंगच्या इकडे जाण्यासाठी. आणि आपण आता इथे जरा CNG वगैरे भरला. CNG खरं तर इकडे या साईडला खूप कमी भेटते, त्यामुळे इथे प्रेशर तर अजिबात नव्हता. आणि कारण का गाडी पण नाही आहे, पण थोडक्यात भरलेला आहे. नाश्ता करायला, तर नाश्ता वगैरे करूया, नंतर जाऊया हुनावरमध्ये बोटिंगसाठी. तर आपल्याला आता हा एक मुलगा भेटला, त्याने आपल्याला 1800 रुपये पॅकेज दिला आहे. पूर्ण 2 तासाची राईड वगैरे त्याच्यामध्ये. बघा, काल पण एकाने दिलेला. तर बघूया आता कोणचा चूज करायचा. मी मसाला डोसा मागवला आहे, ओनियन उत्तप्पा मागवला आहे. या बाबी, तुम्ही काय मागवला? तुला काय खायचं आहे? मेदूवडा खाणार ना? मेदूवडा. आणि पिल्लूनी मागवलाय उपमा. तर पिल्लू बघ कशी आहे, मस्त टेस्ट आहे का? आता आलेला आहे आपला मसाला डोसा. इकडे आले मसाला डोसा. अजून एक ओनियन उत्तप्पा येणार आहे यांचा. आता खाऊन घेऊया आपण मसाला डोसा आणि नंतर निघूया, कारण का आपल्याला जायचं आहे. खरं तर आपल्या स्टेशनकडे बोटिंगला मित्रांनो, फायनली आता आपण पोहोचलेलो आहे जिथून आपल्याला बोटिंग करायची आहे. तर अशा प्रकारे इथे बोटी असतात, त्याच्यामधून आपल्याला फिरवलं जातं. 2 तासाची आपली बोट राईड असणार आहे. बघा, अशा प्रकारे बोट आहेत सगळ्या, मस्त मस्त बोट आहेत. हे वाटतं प्री वेडिंग शूटसाठी चालत बहुतेक. है क्या भाई, आपका नाम क्या? लोकेश भाई है, अपने को घुमाने वाले है बोट में मस्त पैकी. एकदम साइलेंट इंजिन वाला बोट आहे, तर भारी एकदम आहे. हे घाबरता नाही ते यायला पण. या लवकर. मस्त का आपली बोट निघालेली आहे. आपल्या सवारीला जास्त कॉर्नरला नको जाऊ बाबू. मस्त असा नजारा आहे. बघा, मस्त अशी झाडं आहेत आणि झाडांच्या मधून मधून आपण चाललेलो आहे. बघा कसे पूर्ण असे मँग्रोव्ह ट्री आहे पूर्ण. हा, मँग्रोव्ह आहे ते, हे मँग्रोव्ह आहेत. आणि आता याच्या मधून मधून आपण चाललोय. होय, आंबे आहेत तिथे. मस्त असे सगळे नारळाचे झाडं आहेत, बागा आहेत आतमध्ये आणि आतमध्ये घर आहेत. म्हणजे सेम आपल्या कोकणासारखं आहे. खूप सुंदर वाटतं. बघा, इथं मस्त असे खूप सारे लोटस आपल्याला दिसतात. छोटे छोटे लोटस आहेत इथं खूप सारे. आम्ही फोटोज वगैरे आता क्लिक केले. नारळाची झाडं एकदम भारी भारी दिसतात, मस्त अशी भारी एकदम वाटतात.
आलो आणि आता आपली इथे बोट लावली आपण साईडला. बघू शकता या साईडला स्टॉल आहेत, खायला वगैरे घेऊ शकतो आपण. तर आपण घेतलेला आहे ज्यूस, कोकम ज्यूस पिऊया आता. आणि खूप मस्त सुंदर असा सीन आहे या साईडला, भारी वाटतं एकदम. इकडे तिकडे आपलीच हवा बघू शकता. इकडे पण आपलीच गाणी वाजतात. आई तुझा डोंगर वाजतोय या बोटीमध्ये. आई तुझा डोंगर गाणी. ही पूर्ण अशी बाग आहे आणि त्या अशा मध्ये मध्ये स्टॉल आहेत बघू शकता. पूर्ण अशी नारळाची झाड आहेत. कुठले तुम्ही? कुठले? पनवेल. आम्ही डोंबिवली. जय बेकिरा आई माऊलीचं. सगळी पब्लिक आहे आपलीच. सुंदर असा व्ह्यू आहे, मस्त एकदम समोरचा, एकदम भारी आहे. सेम केरलाची वाईब्स येते इथे. सेम केरलाच्या इकडे पण असं सेम बॅकवॉटर आहे आणि अशी पूर्ण नारळाची झाडं प्लस दुकानं असं इकडे देखील आहे. खूप सुंदर एकदम वाटतंय, मस्त. तर बॉईज अँड गर्ल्स, कसं वाटला? कशी झाली राईड? कसं वाटला? फुल मस्त आणि फुल मजा आली. फुल पैसा वसूल राईड गेली, पैसा वसूल. एकदम भारी, मस्त, एकदम मजा आली. बायको तुला कसं वाटला? मस्त. मस्त की नारळ पाणी पिऊया जरा. हे लोक बाकीची मंडळी उसाचा रस पित आहेत, मी पाणीपुरी घेत आहेत. हा मस्त आहे बा. अरे गो होल मारायचा सिस्टम पण मस्त आहे आणि कटिंग करायचं पण भारी आहे. वाला नारळ तोडून देतोय. ए नारियल वाला भैया अच्छा मिलेगा ना? पानी वाला नहीं, मलाई चाहिए. मलाई वाला मिलेगा क्या? हाँ, ये इधर से आते हैं मुंबई से और इधर कर्नाटक में आके धंधा डालते हैं ऐसे लोग. का धंधा. और इसने डाला है अपना उसका रस का जूस. 10 रुपये ग्लास. 10 रुपये ग्लास. नहीं मंगते चल. भाई लो ना, एक लो ना. एक लो ना. एक ही. नहीं मंगते. 2 रुपये दो. अरे कितना आदमी को मस्का मारने का? अरे 8 लो. अरे हम लोग कैसे हैं हमको मालूम. तुम्हारा मतलब भी कंडीशन नहीं है क्या 8 देने का? जान दे फिर है पीते. हे मँग्रोव्ह फॉरेस्ट मध्ये बघू शकता पूर्ण असं मस्त असं जंगल आहे आणि इथून आता आपल्याला जायचं आहे मँग्रोव्ह फॉरेस्ट मध्ये. कोंडला गाव आहे. कोणाला कोंडला. इथे पार्किंग आहे, पार्किंग करू आणि आतमध्ये काहीतरी 10 का 20 रुपये तिकीट आहे. तो तिकीट घेऊन आपल्याला तिथं जायचं. एक चालण्यासाठी एक ब्रिज वगैरे आहे, असं काहीतरी आहे. तिथं जाऊन तिथे बघूया आपण. मँग्रोव्ह फॉरेस्ट आहे आणि मस्त अशी सुरीची झाडं आहेत खूप सारी. झोके वगैरे लागलेत खूप ठिकाणी, काय काय ठिकाणी. हवी तुझ्या वाजनाने तुटायचा तो झोका नाही ते. मजबूत आहे एकदम आहे. सेव मँग्रोव्ह. आणि इथे बघू शकता खूप सारे पाळणे आहेत. आपली मेंबर्स लोक देखील बसलेली आहेत पाळण्यामध्ये. आहे ब्रिज आणि या ब्रिजवरून आता आपल्याला मँग्रोव्ह बघत बघत पुढे जायचं आहे. मँग्रोव्ह पासूनचे फायदे इथे लिहिलेले आहेत. वेस्ट बंगाल सर्वात जास्त वेस्ट बंगाल आणि गुजरात. मँग्रोव्ह म्हणजे काय, कुठलं झाड? अरे खारफुटीचं झाड. तिवर ना. तिवर सर्वात महत्वपूर्ण झाड आहे माहितीये का आपल्याला? अरे बघायला आपण याच्यापासून हे नाही होत माहितीये का, आपली बाळ वगैरे येत नाही. हा आपल्या मातीला घट्ट पकडून ठेवतो ते. अरे ये आमचं किती मुळं आहेत ना अशी पसरलेली. खूप मोठा असा ब्रिज बनवलेला आहे, भारी एकदम आहेत. आणि पूर्ण अशी झाड आपल्याला बाजूला दिसत. पूर्ण मँग्रोव्हच्या मधून ब्रिज केलेला आहे, भारी वाटतंय. तर आता आपल्या त्या ब्रिजवरून आपण पुढे आलो आणि बघू शकता अशी खूप सारी झाडं वगैरे आहेत. आणि हा एक छोटा धक्का आहे, बोटिंगचा बोट आहे.
तिकडे पण मँग्रोव्ह जातं, पण तिकडे पण ब्रिज आहे जायला त्या साईडला. चला ब्रिजवर. तर या दुसऱ्या वायरच्या बेटाच्या इथे आलोय. जबरदस्त आहे ना इथे. इथे पकडायला काय नाही आहे, पण पकडण्यासाठी वगैरे काहीच नाही आहे, पण खतरनाक आहे एकदम. आणि झाडांची मुलं बघू शकतात, कसले भारी वाटत आहेत. मस्त असा ब्रिज आहे आणि हा भारीच आहे एकदम. आणि गोकर्णाला वगैरे इकडे येत आहे ना, तर नक्की हा प्लेस व्हिजिट करा. आणि भारी लोकेशन आहे एकदम, मस्त लोकेशन वाटला. आणि तुम्ही या साईडला येत आहे ना, गोकर्ण वगैरे साईडला, तर नक्की या प्लेसला व्हिजिट करा. मँग्रोव्ह झाडं वगैरे कशी आहेत काय, कारण का आपल्याला एवढे मँग्रोव्ह वगैरे बघायला भेटत नाही, तर इथे मस्त असे मँग्रोव्ह आहेत. तर नक्की एकदा व्हिजिट करा या जागेला, खूप भारी जागा आहे. जर गोकर्णाला वगैरे आलात तर नक्की इकडे या, खूप मस्त आहे एकदम. आता गोगर्भला, आता गोगर्भाच्या इथे जाऊया. तिथे एक गुफा आहे, त्या गुफेमध्ये शंकराची पिंड आहेत, तिथे आपल्याला दर्शन करण्यासाठी जायचं आहे. हे गोकर्णापासून एक 5-6 किलोमीटर अंतरावरती आहे, जवळच आहे. तर आता आम्ही फॉरेस्ट, आपलं ते मँग्रोव्ह फॉरेस्ट बघितल्यानंतर हे बघण्यासाठी आलो आहे गोगर्भ. त्याच्यानंतर परत आपल्याला जायचं आहे ओम बीच वगैरे, प्लस अजून तो कुठला मंदिर रे, गोकर्णाचं एक मेन मंदिर आहे, तिथे देखील जायचं आहे, महाबळेश्वर मंदिर. तर आता बघूया इथे किती टाइम होतो. खरं तर इथे लवकर यायला पाहिजे, कारण का ऊन असेल ना तेव्हा त्या गुफामध्ये प्रकाश मस्त पडतो. आता थोडं लेट झालं आहे, पण आता काय जावं लागेल. आता लेट, समोरच सनसेट चालू आहे. समोर सनसेट आत्ताच जस्ट झालेला आहे, इथे आता दिसत नाही, पण मस्त असा सनसेट देखील झालेला आहे. खरं तर या सनसेटच्या टायमाला आपण बीचवरती पाहिजे होतो. पण इथे पोचलेलो आहे. हा रस्ता जरा डेंजर आहे यायचा. तर आता इथे शिवा केव्स असं वाटी देखील लावलेली आहे. तर इथून आपल्याला डोंगरावरती जरासं जायचं आहे चालत पुढे. तिथे एक असा होल आहे, त्या होलातून आतमध्ये जायचं आपल्याला, शिवा केव्स. लवकर लवकर जाऊया, नाही तर काळोख पडेल. लवकर लवकर चला, नाही तर काळोख पडेल, आतमध्ये जाता नाही येणार. या बोर्डपासून इथूनच असं चालत आम्ही आता निघालेलो आहे. 50 मीटरवरती आहे इथून केव्स. तर इथून आता चालत चालत आलोय. काय कुत्रा हा फारणी बसलेला आहे, याला बघून घाबरतील असे लोक आहेत. बघू शकता ही आहे गुफा. तर आपल्याला आता ही गुफा दिसते आणि या गुफेमध्ये जायचं आहे आपल्याला. बघू शकता बघू शकता अशी ही गुफा आहे, पूर्ण एकदम मस्त गुफा आहे. या साईडला पण खरं तर उजेडाच्या टायमाला यायला पाहिजे होतो, मग अजून जरा भारी वाटलं असलं. पूर्ण मध्ये अख्खी गुफा आहे. टॉर्च लावा सगळ्यांनी, टॉर्च लावून या. ही एंट्री आहे गुफेची. बघू शकता पूर्ण अशी गुफाच गुफा आहे, जबरदस्त अशी गुफा आहे, किती मोठी आहे एकदम. ओलाव आहे थोडा, वटवाघूळ वगैरे पण आहे काय नाही करणार, काय नाही करणार. खूप सारे वटवाघूळ आहे. ये डायरेक्ट ये सरळ ये, सरळ ये. थोडे वटवाघूळ आहेत त्याच्यामुळे वटवाघूळ येतात. फक्त हा इथे एक होल आहे, जबरदस्त आहे एकदम. पप्पी घाबरली वाटतं, हे घाबरायला लागले लगेच. पप्पी घाबरलीस? ही आहे गुफा. ते करूया आता बाप्पा. जय भोले, हर हर महादेव, ओम नमः शिवाय, जय भोले, हर हर महादेव, ओम नमः शिवाय. इकडे रे. खरं तर इथे दिवसा यायला पाहिजे तर ठीक आहे, उजेडामध्ये मस्त वाटेल. काळोख खूप आहे. बघा पूर्ण ही अशी गुफा आहे. तर जवळून दाखवतो थोडी. वटवाघूळ वगैरे खूप आहे त्याच्यामुळे जरा भीती वाटते, बाकी मस्त एकदम आहे. काय नाहीये, किती मोठी आहे.
आतमध्ये बघ पाणी नाही आता टाइम नाही एक वटवागुळ वगैरे खूप आहेत वटवागुळ खूप आहेत बघू शकता कशा उडतायत बोल त्यांना रात्रीच दिसते उजेडावर उलटा दिसत फुल वटवागुळांनी भरलेली आहे गुफा की घाबरले तो घेता ही आहे बाहेर निघायची जागा जबरदस्त आहे इथं असं कोण बोलू शकणार नाही वरतून का इथे गुफा असेल गरम वगैरे नाही होणार ना काही इथे काय गरम हे वरती बघ वरती बघ इथून खाली गुफेमध्ये उजेड जातोय आपण आपल्या रूम वरती वगैरे आलो रूम वरती वगैरे येऊन फ्रेशअप वगैरे झालेलो आहे आणि आता जाऊया गोकर्णाच्या मेन मंदिरामध्ये तो आपल्या इथून वॉकेबल डिस्टन्समध्ये आहे इथूनच जवळच आहे तर आता निघूया आता आपण आलेलो आहे मार्केट एरियामध्ये आणि समोरच आहे मंदिर तर आता जाऊया मंदिरामध्ये दर्शन करूया पहिले आपल्याला लुंगी वगैरे घ्यायला लागेल कारण का तिथे पॅन्ट वगैरे चालत नाही हाफ पॅन्ट वगैरे पण आणि फुल पॅन्ट पण त्याच्यामुळे लुंगी पहिले कंपल्सरी आहे तिथे घ्यावीच लागेल आता लुंगी वगैरे घेऊया हे कल्चर खूप चांगलं आहे आपल्या देवस्थानाच्या ठिकाणी पण अशा गोष्टी करायला पाहिजेत कारण का आपल्या ठिकाणी पण या गोष्टी होत नाही कोण पण कसं आपल्या इथं कोण पण कसं पण येतं कुठले पण कपडे सगळे चालतं आपल्याला हो पण नाही रे व्हायला पाहिजे या अशाच गोष्टी करायला पाहिजेत कल्चर आपला फॉलो व्हायला पाहिजे ना हे लोक कशी करतात फॉलो बघ ना आपण आले गोकर्णाच्या मंदिरामध्ये इथे खूप सारी लाईन आहे बाप रे बाप खूप लाईन आहे हा मंदिर आहे या मंदिराचा गेट आहे तर आता लाईन वगैरे पण देखील सुटलेली आहे तर जाऊया दर्शनाला असे दिवे लावलेले बघूया पूर्ण दिवे लावले ना भारी वाटेल जय बोले हर हर महादेव ओम नमः शिवाय जय बोले नाही केलं दर्शन वगैरे झालेले आहेत आणि आता जाऊया आपण बाहेर खूप मस्त झालं तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा फुल मसाल्याची दुकान आहेत 1000 रुपये 700 रुपये किलो असा मसाला आहे खूप सारे अशी मसाल्याची दुकान आहेत स्वतः खूप चांगले मसाले इथे भेटतात स्पायसेस तर बघूया आपल्याला पण घेऊया थोडेफार बायको कुठं बघते ते फायनली आता मस्त की आपण जेवायला आलेलो आहे आणि बघू शकता जेवणामध्ये आपल्याला मेनू हे स्क्विड आहे हे काय चीज बॉल आणि हे काय चिकन ग्रिल तर अशा आपण आता काय काय आयटम मागवलेत आणि हे आहेत ब्रिजर आपण घेतलेले आहे आणि थंडा तर आता मस्तपैकी ब्रिजर थंडा वगैरे पिऊया आणि जेवूया इथेच मस्तपैकी आणि या साईडला आहे बीच आणि मस्त असं रेस्टॉरंट आहे बीचच्या बाजूलाच एकदम गोकर्णाला खूप भारी आणि मस्त असे वाईब्स आहेत इथे चांगले वाटत आहे तर आता इथे जेवूया वगैरे आणि नंतर मग भेटूया आपण